बरं, आपण म्हणाले की आपण 3500 करोडचे आपण कामं केले, आपण जवळपास रस्त्यांकडे आपण फोकस जास्त केला होता. मात्र आपण आजही पाहतो तर रस्ते फुटलेच आहेत. शहरातले अनेक रस्ते असो त्या ठिकाणी पाणी साचतो. जेव्हा एवढे सारे तुम्ही निधी आणले आणि एवढी सारी कामं केलो असे तुम्ही म्हणता, पण तरी तर रस्ते फुटलेच आहेत. की नरेंद्र भोंडेकरांना जर वेळ आली की ती भाजपला जर सीट सुटली तर नरेंद्र भोंडेकर हे शिवसेना सोडून भाजपकडून उमेदवार असू शकतात अशा चर्चा होत्या. नेमका काय ते चर्चा आहेत का? तिथे एक सही चालते सध्या, जो राजा म्हणेन तोच सगळं नियम चालते तिकडे. मी 3दा एकदा पडलो ना तर 4दा आमदार राहिलो असतो, तर 3दा 4दाचा आमदार मी कोणाची कसं ऐकणार? तिथे जे निवडून आले नाही त्यांची मी ऐकणार का? तुमचा इशारा डॉक्टर परिणय फुके यांच्याकडे आहे. पण सध्या अशीच परिस्थिती आहे की सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये फक्त डॉक्टर परिणय फुकेची चालते. नेमकं परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर हे नेहमी एकमेकांशी भिडताना दिसतात विविध माध्यमांवर असो. काय प्रकार आहे? मी कधी साकोलीमध्ये जाऊन, तुमसरमध्ये जाऊन त्यांच्यावरती टीका केला का? किंवा त्यांच्या आज ते समजा लोकप्रतिनिधी समजा एखादा मतदारसंघाचे असते आणि त्या मतदारसंघामध्ये मी जाऊन तिथं हस्तक्षेप केलं असतं तर त्यांना आवडलं असतं का? लोकांच्या अशा चर्चा आहेत की नरेंद्र भोंडेकर हे साकोलीची प्री प्लॅनिंग आतापासून करत आहेत. भविष्यात परिसीमन होऊ शकते किंवा साकोलीची सीट रिझर्व जाऊ शकतो असा त्यांचा समज आहे आणि त्यामुळे ते तिकडे पक्ष विस्तार करतात असं अनेक लोकांच्या चर्चा आहेत. फक्त चॉकलेट दिले आहे आणि चॉकलेटच्या शिवाय काहीच दिलं नाही आहे. नानाभाऊ मुख्यमंत्रीचे उमेदवार होते, जणको ते मुख्यमंत्रीच बनणार आहेत. मोठा कार्यालय सुद्धा त्यांनी बांधला. तर एवढा मोठा कार्यालय बांधू शकतात, दवाखान्याची इमारत आतापर्यंत का नाही बनली? एखाद्या कंपनी का नाही आणली? तिथे भेळची कंपनी जी होती ती का अजून बनली नाही? नाही भेल कंपनी बनवू शकत होते तर नाही, कमीत कमी तिथे कृषी महाविद्यालय मंजूर आहे तो तरी सुरू करता आला असतं. आता ते चॉकलेटचा जमाना गेला. आता तुम्हाला विकास काम करावं लागेल. भोंडेकरांना यावर्षी मंत्रीपद मिळेल अशा अनेक लोकांची अपेक्षा होता. अनेक लोक, कार्यकर्ते आशेने त्या मंत्रिमंडळाच्या यादीकडे पाहत होते. ते मात्र कुठंतरी नाव आला नाही, आपण मंत्री बनू शकले नाही आणि कुठंतरी तुम्ही मंत्री न बनवल्यामुळे नाराज होते अशा सुद्धा चर्चा होते. अजून काही वेळ गेली नाही आहे. आता नंबर नाही लागला तर येणाऱ्या 2 वर्षात 2.5 वर्षात लागेल असं सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण शेवटी मंत्री असतो, पण जिल्ह्याचा जर मिळाला तर त्याला अधिक वेळ देता येते, अधिक त्याचा प्रकल्प, त्याचा जास्तीत जास्त प्रकल्प त्याला माहिती असतात. इथं भौगोलिक परिस्थिती माहिती असते, डेव्हलपमेंट परिस्थिती माहिती असते, तर त्याचा डेव्हलपचा फायदा म्हणजे मंत्री मला जर भविष्यात मिळाला तर नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्याचा पूर्ण फायदा करण्याचा मी प्रयत्न करेन. बैठक झकास मराठीचा एक असा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये आपण सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न विचारण्याचं काम करत असतो. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच घेण्यात यावा असा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला आणि त्या आदेशाच्या नंतर शासन प्रशासन कामाला लागलं. जे प्रभाग रचना आहेत त्या सुरुवात झाली आहे, सिटी सर्वेंना सुरुवात झाली आहे आणि कुठंतरी आता गेल्या 4 वर्षांपासून जे शहरी भागातील लोक आहेत ते निवडणुकीची वाट पाहत होते, आपल्या जनप्रतिनिधींची वाट पाहत होते. कारण प्रशासक राज ह्या ठिकाणी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना येथील लोकांना आणि नेत्यांना सुद्धा गेल्या 4 वर्षापासून भोगावं लागत आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांनी लागणार ह्या अपेक्षेने आता राजकारणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मोर्चेबांधणीला, पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे आणि ह्याच सर्व विषयांवर महाराष्ट्रातील पूर्व दिशेला असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा भंडारा शहर असो, तुमसर शहर असो किंवा साकोली असो, ह्या नगरपरिषदांच्या निवडणुका समोरच्या 2 ते 4 महिन्यांमध्ये होतील अशा अपेक्षा आहेत आणि ह्या ठिकाणी सुद्धा पक्षांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली. आज आपण भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत, भंडारा शहरात आहोत आणि आमच्या बैठकीला चर्चा करण्याकरिता भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि शिवसेना पक्षाचे विदर्भाचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत. सर, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात घेण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला आणि त्यानंतर आता शासन प्रशासन कामाला लागलं आहेत. सिटी सर्वेज असो किंवा प्रभाग रचनेला सुरुवात झाली आहे आणि अवघ्या काही महिन्यांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशा अपेक्षा आहेत आणि अनेक वर्षांपासून
इथले लोकही असोत, शहरी भागातील लोकांनी आपण सुद्धा नेते मंडळीसुद्धा ह्या निवडणुकीची वाट पाहत होतात. मात्र हा आदेश मिळाला, नेमकं काय तुमची प्रतिक्रिया आहे? कशा प्रकारे ही निवडणुका होतील? नाही, काल आता झेडपीच्या अध्यक्षांचं आरक्षण निघाला आणि अपेक्षित आहे की 15-20 दिवसात नगर परिषदच्या महानगरपालिकेच्या पण टप्प्याटप्प्यानं आरक्षण जाहीर होईल. आणि नक्कीच सगळ्याच लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं आम्हाला पण वाटते की बा नगर परिषदच्या महानगरपालिकेच्या लवकरात लवकर निवडणुका व्हायला पाहिजे आणि तिथे एक सक्षम जे लोकप्रतिनिधी आहेत ते आल्या पाहिजे, जेणेकरून लोकांचे कामं करण्यासाठी ते जास्त अजून वाव मिळेल. बरं, आपण विदर्भाचे शिवसेनेचे उपनेते आहात आणि विदर्भाची जबाबदारी तुमच्या खरं तर खांद्यावर आहे आणि आपण पक्षाच्या विस्ताराकरिता खूप दिवसांपासून काम करत आहात. आपण भंडारा विधानसभेला सोडून आपण इकडे साकोली विधानसभा असो किंवा गोंदिया विधानसभा क्षेत्र असो, तिकडे देवरी विधानसभा क्षेत्र असो, आपण संपूर्ण विदर्भभर आपण शिवसेना कशा प्रकारे वाढेल, शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे मतदार कशा प्रकारे वाढतील, आपण प्रामुख्याने लक्ष देऊन ह्यावर काम करतात. नेमका कसा आहे तुमचा पक्ष विस्तारचा कार्यक्रम? आपण कशा प्रकारे शिवसेनेला आपण विदर्भामध्ये बळकट करत आहात? नक्कीच माझ्याकडे जे पूर्व विदर्भाची जी जबाबदारी दिलेली आहे, माझ्याकडे 6 जिल्हे येतात आणि 6 लोकसभा येतात. याच्यामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते जे आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे जे खासदार साहेब आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही 2 विधानसभाचा 1 जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही नियुक्ती करतोय. काही ठिकाणी राहिलेले आहेत आणि काही ठिकाणी झालेले आहेत. थोडंसं आम्हाला करत असताना काही संघटनात्मक जेव्हा फेरबदल होते तर थोडासा अडचणसुद्धा निर्माण होतात, त्राससुद्धा होतो आहे, परंतु हळूहळू ते आम्ही सगळं करतो आहे आणि उद्देश एकच की जास्तीत जास्त लोकांना संधी प्राप्त होईल. त्या संधीच्या माध्यमानं जास्तीत जास्त निवडणुकावरती फोकस करता येईल. आता एखाद्या वेळेस 6 लोकसभेचा एकच जिल्हा आहे आणि तिथे एकच जिल्हा प्रमुख जर नेमला तर ते कधी 6 विधानसभावरती फोकस करता येत नाही. एक विधानसभामध्ये कुठे 2-2, 3-3 नगर परिषद असतात, ते फोकस होत नाही. म्हणून जास्त लोकांना संधी प्राप्त व्हावं आणि अजून जास्तीत जास्त निवडणुकामध्ये जास्त फोकस करता येईल, जेणेकरून रिझल्ट जास्त चांगला मिळेल. त्यासाठी आम्ही तो नियोजन केलं आणि आम्ही बऱ्याच प्रमाणात आम्ही करतोय आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये त्याचा फायदा पण होईल. बरं, भोंडेकर साहेब, 2019 ते 24च्या दरम्यान आपण जवळपास 3000 करोडपेक्षा जास्तची निधी ह्या ठिकाणी खेचून आणल्या अशा चर्चा होत्या आणि त्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं तुम्ही सुद्धा केले. त्यामध्ये रामजीची एक प्रतिमा असेल किंवा खाम तलावाचा विषय असेल, तिकडे गोशेखुर्द प्रकल्पाच्या विकासासंदर्भातले काही कामं असतील, आपण अनेक ते कामं त्यावेळी सुरू झाले होते. नेमकं आता विकासाची काय स्थिती आहे भंडारा विधानसभा क्षेत्रात? नाही, खरंच ते जे 3-3.5 हजार कोटीचे आपण कामं केलेली आहेत त्यामध्ये मग तो खाम तलावचा असेल, मिस्किन टँक म्हणजे संभाजी बालोद्यान असेल, आपला सागर तलाव असेल, जलपर्यटनचा असेल, असे एक नाही अनेक आहेत, सिवरेज आहेत, रोडचा DPR मंजूर झालेला आहे. ह्या सगळ्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे तेवढंच खरं आहे की बा नवीन सरकार आहे त्याच्यामुळे निधीच्या थोडंसं अडचण आहे. त्याच्यामुळे मग ते PWDचे रस्ते, मुख्य रस्ते असतील, जिल्हा आमचे नगर परिषदच्या रस्त्याचे जे काम आहे ते थोडं संत गतीने आहेत, पण नक्कीच हे 2-3 महिन्यामध्ये ते सगळे परिस्थिती सुधारेल आणि जे काही विजन आहेत, एक चांगला भंडारा, मोठा प्रगतशील भंडारा जो आम्ही करण्याचा प्रयत्न आहे, आम्ही तो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. निवडणुकीनंतर 2024ला पुन्हा आमदार म्हणून जेव्हा तुमची नियुक्ती झाली तेव्हा संपूर्ण विदर्भाचे डोळे म्हणजे तुमच्याकडे डोळे होते. ज्यावेळी मंत्रिमंडळाच्या गोष्ट आली त्यावेळी नरेंद्र भोंडेकर हे 3ऱ्यांदा भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत आणि विदर्भामध्ये ते वजन ठेवतात. त्यामुळे कुठंतरी भोंडेकरांना ह्यावर्षी मंत्रिपद मिळेल अशा अनेक लोकांची अपेक्षा होता. अनेक लोक, कार्यकर्ते आशेने त्या मंत्रिमंडळाच्या यादीकडे पाहत होते. तिथं नरेंद्र भोंडेकरांच्या नाव येईल अशी अनेकांची इच्छा होती, मात्र कुठंतरी नाव आला नाही, आपण मंत्री बनू शकले नाही आणि कुठंतरी तुम्ही मंत्री न बनवल्यामुळे नाराज होते अशा सुद्धा चर्चा होत्या. नेमका काय विषय? नाही, नक्कीच कार्यकर्त्याच्या भावना असतात आणि अनेकदा निवडून आल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचीसुद्धा भावना असतात, परंतु अजून काही वेळ गेली नाही आहे. आता नंबर नाही लागला तर येणाऱ्या 2 वर्षात 2.5 वर्षात लागेल
असं सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि का असते, प्रत्येकांच्या अपेक्षा असतात पण टप्प्याटप्प्यानं होतं. पण नक्कीच भंडारा जिल्ह्यासाठी जर समजा आम्ही मंत्री झालो तर भंडारा जिल्ह्याला त्याचा पूर्ण फायदा कसं करून देता येईल. जे प्रकल्प आता 40-50च्या स्पीडने चाललेले आहेत ते 100च्या स्पीडने कसं नेता येईल आणि भंडारा जिल्हा हा प्रगतिशील जिल्हा कसं नेता येईल. कारण हे सुद्धा खरंच तेवढंच मानावं लागेल, हे मान्यच करावं लागेल की भंडारा जिल्ह्याला पालकमंत्री स्थानिक मिळत नाही. आणि स्थानिक आता कोणताही पालकमंत्री मिळाला त्याचा विरोध नाही, त्याचा सन्मानच करायला पाहिजे, कारण शेवटी मंत्री असतो. पण जिल्ह्याचा जर मिळाला तर त्याला अधिक वेळ देता येते, अधिक त्याचा प्रकल्प त्याचा जास्तीत जास्त प्रकल्प त्याला माहिती असतात, इथं भौगोलिक परिस्थिती माहिती असते, डेव्हलपमेंट परिस्थिती माहिती असते, तर त्याचा डेव्हलपचा फायदा म्हणजे मंत्री मला जर भविष्यात मिळाला तर नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्याचा पूर्ण फायदा करण्याचा मी प्रयत्न करेन. तुमची मागणी होती की भंडारा जिल्ह्याचाच पालकमंत्री असावा, ते तुम्हाला न मिळतं दुसरा कोणी आमदाराला इथल्या मिळाला तोही चालेल असं सुद्धा आपण एकदा स्टेटमेंट दिला होता. हो, मी अनेकदा बोललेलो आहे की भंडारा जिल्ह्याचा स्थानिक पालकमंत्री मिळाला पाहिजे. भलेही मला नाही मिळाला, भाजपच्या एखादा व्यक्तीला मिळू दे किंवा राष्ट्रवादीच्या एखाद्या व्यक्तीला मिळू दे, त्याच्यात मला नाराजी होणार नाही. पण भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे, जेणेकरून आज नाही भविष्यातही कधी पण जर कोणता दिला तरी तो भंडारा जिल्ह्याचा स्थानिक पालकमंत्री असेल. तर भंडारा जिल्ह्याचा तुम्ही बघा बॅकलॉग काहीच नव्हतं, आता जे आपण 3,500 कोटी आणलं त्याच्यामधले काही कामं आता प्रगतिशीलवर आहेत, त्याच्यामुळे काहीतरी दिसतंय. कदाचित हे जर समजा आधी निधी आली असती तर आतापर्यंत आमचा भंडारा जिल्हा हा सुद्धा प्रगतीवर झाला असता, लोक इथून बाहेर गेले नसते. तर हे भंडाराचा एक नागरिक म्हणून, ह्या भागाचा आमदार म्हणून साहजिक माझी इच्छा आहे की स्थानिक पालकमंत्री असायला पाहिजे. आपली स्थानिक पालकमंत्र्याची मागणी होती, मात्र जेव्हा मंत्रिमंडळाच्या गोष्ट झाली त्यावेळी संजय सावकार हे भंडाऱ्याचे पालकमंत्री झाले आणि पुन्हा आता संजय सावकार यांची पालकमंत्रीपद काढून डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 पालकमंत्री भंडारा जिल्ह्याला मिळाले. मग का बरं सावकार यांचं पालकमंत्रीपद हटलं आणि पुन्हा पंकज भोयरांना काय मिळालं? काय प्रकरण आहे? नाही, आपले संजय सावकारे पण माझे मित्र होते आणि डॉक्टर पंकज भोयर पण माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. आणि ह्या एका वर्षामध्ये 2 पालकमंत्री जे बदललेत, काही संजयजीचा आग्रह होता का त्यांना लांब पडतोय आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या जिल्ह्याच्या जवळपास मिळावं, ते जेणेकरून जास्त वेळ देऊ शकतील. आणि तो पक्षश्रेष्ठीचा माननीय मुख्यमंत्रीचा तो निर्णय आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्या सोयीस्कर जो असेल किंवा जिल्ह्याच्या जे सोयीस्कर असेल त्यांनी तो निर्णय घेतला आहे, त्याच्यात काही असं काही वेगळा विषय नाही आहे. बरं, भोंडेकर साहेब, निवडणुकीच्या आधी ज्यावेळी जाहीर झालं की 2024च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत तेव्हा रणधुमाळीला सुरुवात झाली होती आणि नेमकी भंडारा विधानसभा क्षेत्राची जागा कुणाला सुटेल? भाजप, कारण आपण महायुतीमध्ये असल्यामुळे भाजपला सुटेल की शिवसेनेला सुटेल याकडे तर अनेक लोकांचे लक्ष होते. आणि भाजपसुद्धा, प्रामुख्याने परिणय फुकेसुद्धा भंडाऱ्याची जागा भाजपमध्ये यावा, भाजपकडून कोणीतरी उमेदवारी असावा याकरिता ते प्रयत्न करत होते. आणि कुठंतरी ह्याही चर्चा होत्या की नरेंद्र भोंडेकरांना जर वेळ आली की ती भाजपला जर सीट सुटली तर नरेंद्र भोंडेकर हे शिवसेना सोडून भाजपकडून उमेदवार असू शकतात, अशा चर्चा होत्या. नेमका काय ते चर्चा आहेत? तुमच्या कानावर अशा चर्चा आल्या? नाही, त्यावेळेस 9 ते 14 मध्ये 9 ते 24 19 ते 24 यामध्ये मी अपक्ष जेव्हा निवडून आलो तेव्हा पहिल्यांदा मला शिवसेनेत, मी जिल्हा प्रमुख होतो त्याच्यामुळे मी शिवसेनेला प्राधान्य दिला. बरोबर. परंतु ह्या परिसराचा जर इकडचा अभ्यास जर केला, तिकडे भाजपाचा आणि काँग्रेसचा प्राबल्य जास्त आहे. तर मला सुद्धा कधी कधी असं वाटायचं का आपण संघर्ष किती करत राहायला पाहिजे, म्हणून भाजपमध्ये आपण पण विचार करायला पाहिजे. आणि तसा आग्रहसुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाचा होता आणि तसा माझा विचार पण सुरू होता. पण एकीकडे दुसरं, मी काँग्रेस म्हणजे शिवसेनामध्ये जुन्यापासून म्हणजे 9 पासून आमदार होतो, तर ते तो पण एक होतं. आणि अशातच आमचे काही लोकांचं म्हणणं होतं का साहेब तिथे भाजपमध्ये जर आपण सगळेजण जाऊ तर तिथे 2 मत प्रवाह सुरू होईल, 2 प्रवाह, पहिल्याचा प्रवाह आणि नवीन प्रवाह आपल्याला किती ते सामावून घेतील. तर अशा परिस्थितीमध्ये वाद घालण्यापेक्षा
जर समजा आपण जिथे होतो तिथेच जर राहिलो तर एक चांगलं आपल्याला आपल्या लोकांना न्याय देता येईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की शिंदेसाहेब आहेत, शिंदेसाहेबांचा पण आग्रह आहे, पण हे सगळं असल्यामुळे मग आपण तिकडे जाऊन जर भांडणं झाले, आता तुम्ही सध्या जर परिस्थिती बघितलं का तिथे एक सही चालते सध्या, जो राजा म्हणेन तोच सगळं नियम चालते तिकडे. तर तशा परिस्थितीमध्ये मी तिथं गेलो असतो ना, तिथे वाद निर्माण झाला असता. शेवटी मी 3दा एकदा पडलो नाही तर 4दा आमदार राहिलो असतो. तर 3दा 4दाचा आमदार मी कोणाची कसं ऐकणार? तिथे जे निवडून आले नाही त्यांची मी ऐकणार का? तर ठीक आहे, एखाद्या वेळेस मला देवेंद्रजी बोलले असते किंवा कोणी सिनियर आमदार बोलेल तर मी ऐकून तरी घेणार, पण जे निवडूनच आले नाही आहेत ते माझ्यावर राज करतील तर मी तिथं माझं पटलंच नसतं ना. तर म्हणून मी तिथे मी देवेंद्रजींना पण सांगितलं, विनंती केली की साहेब तिथं वाद होईल, म्हणून मी तिकडं येणं मला थोडंसं अवघड होईल, माझी इच्छा आहे, पण पहिले जर वाद मिटत असेल तर म्हणून माझा मग तो निर्णय झाला की सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारात घेऊन मी माझ्या स्वार्थासाठी जर मी तिकडे गेलो आणि माझ्या स्वार्थासाठी माझ्या कार्यकर्त्याचं सगळं नुकसान होईल तर त्याच्यामुळे मग त्याच्यापेक्षा मी कमवलं का? म्हणून मग मी तो निर्णय घेतला की ठीक आहे, शिंदे साहेबासोबत आपण जायचं, आणि मग मी शिवसेनेत गेलो. तुमचा इशारा डॉक्टर परिणय फुके यांच्याकडे आहे? नाही, इशारा मी कोणाच्याकडे नाही आहे, पण सध्या अशीच परिस्थिती आहे की सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये फक्त डॉक्टर परिणय फुकेची चालते. मग परिणय फुकेची चालत असेल, मी सिनियर आमदार म्हणून त्यांच्या नेतृत्वात काम करू शकत नव्हतो, तर मग म्हणून मी तिथे जाणं टाळलं. का बरं तुमच्या दोघांच्या वाद आपण नेहमी मीडियामध्ये पण पाहतो, पेपरबाजी पाहतो आपण, आणि चर्चाही पाहतो, नेमकं परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर हे नेहमी एकमेकांशी भिडताना दिसतात विविध माध्यमांवर असो, नेमकं काय प्रकार आहे? नाही, आमचं काही भिडण्याचा प्रश्न नाही, आमचा काही पर्सनलसुद्धा व्यक्तिगतसुद्धा काही वाद नाही, आमचे एकदम पारिवारिक संबंध आहेत. पण राजकारणामध्ये कसं आहे का मी सिनियर आहे त्यांच्यापेक्षा, ते माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, मी त्यांचं नेतृत्व कसं स्वीकारू शकतो? ते जर प्रेमानं म्हणतील का एखादा सल्ला देतील तर मी ते ऐकून पण घेणार, पण ते माझ्यावर कमांड करण्याचा प्रयत्न करतील, माझ्याच मतदारसंघामध्ये कमांड करण्याचा प्रयत्न करतील, ते मान्य आहे का? ते मी मान्य करू शकत नाही ना. त्यांना फोकस करत असतील, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये संघटनेमध्ये ते कमांड करत असतील तर हरकत नाही. परंतु जर माझ्या मतदारसंघामध्ये येऊन अधिकाऱ्यांची तक्रार करत असतील, अधिकाऱ्यांचे भांडणं करत असतील, माझ्या कामामध्ये इंटरफेअर करत असतील तर मी मान्य कसं करणार? उद्या जर मी मान्य करायला गेलो तर उद्या ते माझ्या मतदारसंघामध्ये सगळं हस्तक्षेप होईल. त्याच्यामुळे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये, तर मला त्या लोकांना न्याय द्यायचा, कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा, म्हणून मी त्यांना सेफ करेन. मी कधी साकोलीमध्ये जाऊन, तुमसरमध्ये जाऊन त्यांच्यावरती टीका केला का? किंवा त्यांच्या आज ते समजा लोकप्रतिनिधी समजा एखादा मतदारसंघाचे असते आणि त्या मतदारसंघामध्ये मी जाऊन तिथं हस्तक्षेप केलं असतं तर त्यांना आवडलं असतं का? मूळ हा प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरं व्यक्तिगत काही प्रॉब्लेम नाही आहे, राजकीय पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही म्हणाले की तुमचे आणि त्यांचे पारिवारिक संबंध आहेत. मी निवडणुकीच्या त्यांचे एक भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आहे की डॉक्टर परिणय फुकेंचं मूळचं गाव आणि तुमची सासूरवाडी ही एकच आहे आणि त्यामुळे परिणय फुके तुमचे साडे लागतात. ते म्हणाले की मी त्यांचा साडा लागतो आणि ते माझे जावई लागतात, त्यामुळे जावयाच्या अनेक चुका बहिणीसाठी माफ कराव्या लागतात. नेमका नाही, ते संबंध आहेत आमचे, आणि म्हणून आम्हाला आमचे हे जरी राजकीय असलं तरी आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आमचं मतभेद राहणार नाही ना, आहे पण नाही ना, राहणार पण नाही आहे. फक्त राजकीय ह्याचा जो विषय असतो की मी माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये मला डेव्हलपमेंटमध्ये अडचण निर्माण होऊ नये, आणि जेव्हा जेव्हा अडचण निर्माण होईल तेव्हा तेव्हा मी विरोध करेन. बरं, हे झाली तिकीटची गोष्ट. मात्र जेव्हा तुम्हाला शिवसेनेची तिकीट दिली, आपण शिवसेनेकडून जेव्हा उमेदवार होते तेव्हा कुठंतरी मी आधीच सांगितलं की भाजपसुद्धा हा उमेदवारी ह्या विधानसभा क्षेत्राची मागत होते. मात्र कुठेतरी भोंडेकरांचा एक विरोध म्हणून, भोंडेकरांच्या एक त्यांच्या विरोधातच जायचे म्हणून भाजपचे अनेक कार्यकर्ते इथले अपक्ष उमेदवार असलेले नरेंद्र पहाडे यांच्या बाजूनं उभे राहताना आपण पाहिलं. अनेक जिल्हा परिषद सदस्य असो, ओपनली ते पण त्यांचे फोटोग्राफ्स आमच्याकडे आहेत, ते ओपनली त्यांच्या सभांमध्ये, त्यांच्या त्या यात्रांमध्ये ते फिरताना दिसले. भाजपचे अनेक नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे अशा चर्चा होत्या. नेमका काय हा प्रकार आहे? हो, काही लोकांनी केलं आहे ते खरं आहे, आणि ती माहिती आम्ही तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिली होती. त्यावेळेसचे आपले फडणवीस साहेब
साहेबांना पण सुद्धा आम्ही दिली होती आणि दोनदा मला त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये फडणवीस साहेबांचा फोनसुद्धा आला होता. त्यांना ही सगळी माहिती दिली, पण त्यांनी खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभे होते. त्यांनी दरवेळेस मला सांगत होते, तुझ्या विरोधात कोण कोण करत असेल त्याचं नाव पाठव, तू काय काळजी करू नको, तू निवडून येते, असे सुद्धा मला ते बोलत होते. त्याच्यामुळे फडणवीस साहेब जर माझ्या पाठीशी होते तर इकडे खाली कोणी किती विरोध करत असेल तर मला काहीच काळजी नाही ना. त्या ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं असेल त्यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये कुठलीच ऋण नाही, द्वेष नाही आहे, काही नाही. कारण आपण ते स्टेटमेंटही फुकेंचे पाहिले की तुम्ही भाजपच्या बळावर आमदार झाले असे सुद्धा ते म्हणाले होते. इथं बघा, आता महायुती आहे म्हणून ते बोलत असतील, हरकत नाही. त्यांना जर ह्या स्टेटमेंटनं समाधान वाटत असेल तर मला त्याच्यात काही विरोध करायची गरज नाही आहे. बरं, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, स्पेशली ही नगर परिषदेच्या निवडणुका, साकोली असो, भंडारा असो, तुमसर असो, ह्या वर्षी कोणत्या मुद्द्यांवर होणार आहेत? आमचा मुद्दा डेव्हलपमेंटचा राहणार आहे, विकासाचा राहणार आहे. कारण हा भंडारा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. राजकारणी लोकांवरती जनतेचा विश्वास राहिला नाही. याचं कारण असं की डेव्हलपमेंटच होत नव्हतं. याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, हे असे अनेक प्रश्न भंडारा जिल्ह्यावरती दूरपासून राजकारणापासून दूर होते. आम्ही मागच्या सरकारमध्ये जे आम्ही निधी आणलं, जे आम्ही प्रकल्प आणलेत, जे प्रोजेक्ट आणलेले आहेत, ह्या सगळ्याच्या माध्यमानं आता कुठेतरी भंडारा हे प्रगतीच्या याच्यावर आलेलं आहे. हे मान्य आहे की काही कामं सुरू आहेत, काही काम कंप्लीट व्हायचे आहेत, परंतु मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या ह्या 2 महिन्यामध्ये त्या जे काही आपण प्रकल्प आणलेले आहेत, 40-45 प्रकल्प आपण मंजूर केलेले आहेत, त्यापैकी खामतलाव आहे, जलपर्यटन आहे, मशानघाटचं ते काशीच्या घाटावरचा, काशी पॅटर्नवरती जो घाट आहे तो आम्ही बनवतोय. मुंबई चौपाटीच्या याच्यावरती भंडारा चौपाटी बनवतोय. मग तो तुमचा सिवरेजचा पहिला टप्पा आपण सुरू करतोय, महिला रुग्णालय सुरू करतोय, हुतात्मा स्मारक सुरू करतोय असे. आणि मग काही जे संभाजी महाराज बालोद्यान आहे, सागर तलाव, हे सेकंड टप्प्यामध्ये आपण घेतो. पण पहिल्या टप्प्यात 2 महिन्यामध्ये जवळपास 5 ते 7 प्रकल्प आम्ही सुरू करतोय. तर हे जेव्हा सुरू होतील, तुम्ही आता खामतलाव जरा बघा, खामतलाव पहिले का होतं, आता का राहिला आहे. जवळपास आम्ही 40-45 कोटी रुपये तिथे टाकून, जे तुम्हाला नागपूरवालेसुद्धा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र बघेल की इतकं सुंदर आम्ही ती प्लॅनिंग तिथे केलेली आहे. मी आज पण जाऊन आलो तिथून. आमचे जे इंजिनियर होते ते म्हणत होते का साहेब ही कुठली टेक्नॉलॉजी किती विचार करून आम्ही हा करतोय. म्हणजे आपण फक्त रामझुला बघत होतो का बा फक्त चायनाची कंपनी आहे, जापानची कंपनी आहे. पण मला अभिमान आहे आमच्या भंडाराचे इंजिनियरनी सुद्धा एक रामझुला बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा ब्रिजच्या मधून 51 फूटची प्रभू श्री रामाची मूर्ती उभी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतं आध्यात्मिकच नाही, तो G+2 यामध्ये मुलांना खेळण्याचा जो गेम झोन पार्क असते, गेम झोन पूर्ण त्याच्यामध्ये राहणार आहे, रेस्टॉरंट राहणार आहे, फूड पार्क म्हणजे सगळं वेगवेगळे हे आहेत, ट्रेन राहणार आहेत, वेगवेगळे गेम्स आहेत सगळे तिथे. तर ह्या सगळ्या म्हणजे ऑल इन वन म्हणतात ना, तसं खामतलाव बनतं आहे. असे अनेक प्रकल्प आमचे भंडारा जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि ह्या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमानं नक्कीच भंडारा हा दिसेल. म्हणजे बोलण्यापेक्षा म्हणतो ना आपण, काम बोलते, तो हे येणाऱ्या दिवसात दिसेल. बरं, आपल्याकडं विदर्भाची सुद्धा मोठी जबाबदारी आहे आणि विदर्भामध्ये नागपूर महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती चर्चेत आहे. नागपूर महानगरपालिका नेमकी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आणि ही नागपूर महानगरपालिकेची निवडणूक, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर राहणार आहे, कारण तुमच्याकडे विशेष जबाबदारी आहे? हो, नक्कीच. नागपूर महानगरपालिकासुद्धा प्रथमतः आम्ही बघणार आहोत की तिथे अलायन्समध्ये लढता येईल का. जर अशी परिस्थिती नाही आली तर आम्हाला सुद्धा स्वतंत्र तयारी करायची आहे. आणि त्यामध्ये जी निवडणुकाची जी तयारी आहे, मला वाटते तिथले आपले मंत्री आहेत आमचे पक्षाचे, ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल, कृपालजी तुमाने आणि किरण पानोहे, तिघांवरती ती जबाबदारी राहणार आहे. आणि नक्कीच महानगरपालिकेमध्ये आम्ही कुठेच कमी पडणार नाही. गरज पडली स्वतंत्र, जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर स्वतंत्रसुद्धा शिवसेना लढेल, अशी आमची तयारी आहे. बरं, आपण म्हटलं की शिवसेनेचा आपण विस्तार करत आहात आणि त्यामध्ये
अनेक लोकांकडे तुम्ही जबाबदाऱ्यासुद्धा दिल्या. मात्र पुन्हा हे मी एका स्टेटमेंटकडे येतं की शिवसेनेमध्ये काही चांगलं झालं तर तो शिवसेना जबाबदारी घेते, मात्र त्या ठिकाणी जर काही वाईट झालं तर त्याची जबाबदारी डॉक्टर परिणय फुकेंचं मी स्टेटमेंट सांगतो की ते म्हणाले की ते माझ्यावर येते. आणि जसं की काही चांगलं झालं तर त्याचा जो आहे क्रेडिट तो आईला जातो आणि जर काही वाईट झालं त्याचा क्रेडिट बापाला जातो. त्यामुळे शिवसेनेमध्ये जर काही वाईट झालं तर त्याचा क्रेडिट मला येतो, म्हणजे मी जणू शिवसेनेच्या बापाचा आहे असा त्यांनी स्टेटमेंट दिला आणि त्यानंतर माफीसुद्धा मागितली. स्टेटमेंटकडे कशी त्यांचा स्टेटमेंट जरी लॉजिकली वेगळा असेल पण तो बोलणं चुकीचं झाला आणि तसा स्टेटमेंट जाहीरपणे बोलताना वेळेस थोडंसं ताडतंबे असायलाच पाहिजे. कारण ते एखादा शिवसेनेचा बाप फक्त एकच आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि जरी तुमची भावना वेगळी जरी होती त्याच्याबद्दल त्या स्टेटमेंटबद्दल, परंतु शेवटी बाप हा शब्द, शिवसेनेचा बाप हा शब्द हा कोणालाच आवडणार नाही आणि त्याच्या प्रतिक्रियासुद्धा वाईट उमटत होते. आणि आता तो विषय राहिलेला नाही आहे, कारण त्यांनी तो स्टेटमेंट दिलेला आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. म्हणून आता तो स्टेटमेंटकडे आपण जास्त न बघता, परंतु माझी एक सल्ला आहे, सगळ्यांना सल्ला आहे की आपण आपला स्टेटमेंट देत असताना कोणाच्या भावना दुखवल्या नाही गेल्या पाहिजे, याच्यावरती आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे असं मला वाटते. कारण गोव्याला ओबीसीचे एक अधिवेशन होतं, ओबीसी समाजाचं होतं आणि त्यामध्ये डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलं होतं की फडणवीस साहेब तुम्ही फुकेंना मंत्री करा. मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं असं स्टेटमेंट होतं की तुम्ही तर त्यांच्या डिमोशन करायला लागले, ते तर त्यांना तर लोक मुख्यमंत्रीच समजतात आणि तुम्ही मंत्री म्हणून पुन्हा त्यांचे डिमोशन करायला. फक्त एकंदरीत परिणय फुकेला मुख्यमंत्री अशी उपाधी त्या ठिकाणी फडणवीसांनी दिली होती. फायदा होतो त्यांच्या भंडारा आणि विदर्भाच्या विकासामध्ये, कारण ते नाही आता काय फडणवीस साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी म्हटलं काय त्याच्यामध्ये मी काय जास्त खोल जाणार नाही. आता त्याच्यात त्यांचा अर्थ काय होता, त्यांनी काय बोललं हे मी तिथं नव्हतो, परंतु जेव्हा आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले होते तेव्हा आमच्यामधले 10 आमदार तरी मुख्यमंत्रीच होते. तर त्याच्यामुळे तो आम्हाला चांगला अनुभव आहे की कधी कधी होता की अरे मी पण मुख्यमंत्री आहे, तू पण मुख्यमंत्रीच आहेस. तर आमच्यातले काही लोक असे वाटत होते का बा मुख्यमंत्रीच आहो, पण नंतर माहीत झाला की आपण काय आहो. तर त्याच्यात तो काय विनोदाचा विषय असतो, तर त्या हे नाही. आणि तसं फडणवीस साहेबांचे जवळचे आहेत फुकेजी, तर त्यांनी मी तो म्हणतो उलट की बा त्यांनी जसं मी मागच्या 2.5 वर्षामध्ये 3,500 कोटीचे काम आणले, त्यांनीसुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणायला पाहिजे. परंतु कोणताही मुख्यमंत्री निधी कधी देईल, तुम्ही प्रस्ताव तर इथून न्यायला पाहिजे ना, तुम्हाला प्रस्ताव बनवता आला पाहिजे, प्रस्ताव बनवून तिकडे न्यायला पाहिजे आणि ते प्रस्ताव मग जिल्ह्यामध्ये आणायला पाहिजे. त्यांचा फायदा होतो ह्या भंडारा आणि गोंदियाच्या विकासामध्ये, किंवा तुमच्या तरी एकंदरीत लक्षात आलं की कारण तेवढी मोठी व्यक्ती तुमच्यासोबत आहे त्या ठिकाणी? नाही, कोणाचा? फुकेंचं नाही, फुकेंचा फायदा होऊ शकतो, मी तेच म्हणतो. बघा याच्या आधी प्रफुल्लभाई पण होते, हो, आता फुके पण आहेत, अजून कोणी असतील, तो विषय नाही आहे. मुळात असं असतो की आपल्याला इथून प्रस्ताव पाठवायला पाहिजे शासनाकडे, मागणी करायला पाहिजे. आपण होते काय, प्रत्येक आमदार काय करतात, बरेचदा मी इतक्या 20 वर्षाचा अनुभव, पण निवेदन बनवतात आणि मुख्यमंत्र्याला देतात एवढे निधी दे. अरे बाबा, ते निधी मागून होत नसते, त्याचे प्रस्ताव न्यायचे असतात. मी तुम्हाला सांगतो मागच्या 2.5 वर्षामध्ये जे 3,500 कोटी आणलेत ना, थेट निधी मला 50 कोटी असतील, 100 कोटी असतील, पण बाकीचे जे निधी हे प्रकल्प होते. मग कलेक्टर ऑफिस असेल, कोर्ट असेल, तहसील ऑफिस असेल, SDO कार्यालय असेल, असे वेगवेगळे डिपार्टमेंटचे असतात. ह्या मग तो पाणी पुरवठा योजना असेल, असे वेगवेगळे ह्या योजनाचा प्रस्ताव बरेचदा आम्ही बघतो. बरेच लोकांना एस्टिमेट बनवता येत नाही, त्याच्या TS करता येत नाही. आणि एस्टिमेट, TS, HPC हे खूप सारे कमिटी असतात. मी तुम्हाला सांगतो, माझी एक सांगवरी योजना आहे, ती आता अंतिम टप्प्यात आहे. 4.5 वर्षापासून मी त्याचा पाठलाग करतोय, जवळपास 15 कमिटीमधून त्याला मंजूर केला आहे. तर हे कळल्या पाहिजे एखादा लोकप्रतिनिधीला की एखादा प्रकल्प आणायचा, एखादा निधी आणायचा, त्याच्या सुरुवातपासून त्याचा पाठपुरावा करावा लागते. आणि आम्ही तिथे मुंबईला जेव्हा जातो ना, तर टेबल फिरतो, ती एक फाईल समोर नेतो. बरेचसे आमदार काय करतात, PAच्या भरोश्यावर राहतात. तर PAच्या भरोश्यावर तिथं काम नाही होत, तिथं आमदारला फिरावं लागते आणि ते प्रकल्प सरकत मग ते HPC मंत्री, मग मुख्यमंत्रीकडे मग जाऊन मग आणतात. हे खूप मोठी सर्कस आहे. एवढी सर्कस केल्यानंतर हे निधी आणतात. हे 3,500 कोटी जे आले ना, तर हवेत नाही आलेत. पत्र दिलं,
आले असं नाही. त्या प्रस्ताव शेकडो प्रस्ताव आता पण आमचे शेकडो प्रस्ताव पेंडिंगमध्ये आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत. आता शासनाची थोडीशी आर्थिक परिस्थिती ही असल्यामुळे जेव्हा ही परिस्थिती 6 महिन्यात 4 महिन्यात रिपेअर होईल ना, तेव्हा आमचे बाकीचे पण प्रस्ताव आणू. परंतु एकच विषय, आता विषय परिनिधीचा नाही राहिला, युतीचा आहे. मी आणला का त्यांचा फायदा आहे, त्यांनी आणला का आमचा फायदा आहे. तर हा आम्ही युतीमध्ये आम्ही काम करून आम्ही भंडारा जिल्ह्याला प्रगतीवर कसं नेता येईल, भंडारा जिल्ह्याला समोर कसं नेता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरं, मागच्या टर्मला एकनाथ शिंदे साहेब ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तुमच्याच पक्षाचे होते, त्यामुळे कुठंतरी तुम्ही तेवढी सारी निधी आणू शकले असं अनेक लोकांची चर्चा आहेत. मात्र आता भाजपचे मुख्यमंत्री असल्याने तुम्हाला वाटते की तेवढी निधी तुम्ही आणू शकता किंवा त्या प्रकारे विकास करू शकता काही, कारण थोडा प्रॉब्लेम जाते का आपल्या पक्षाचा आणि दुसऱ्या पक्षाचा जर असले तर? आता कदाचित मला तो जाणार नाही असं मला वाटते, पण तो अधिकारचा थोडासा प्रश्न असतो. कारण जर मी समजा त्यांच्या पक्षात राहिलो असतो तर नक्कीच त्याच्यात थोडंसं झुकता माप राहिला असता. तो असं म्हणजे आपण त्याला हे निग्लेक्ट नाही करू शकत, ते खरं असते. पण तरी पण आपल्या व्यक्तिगत संबंधामुळे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जर फडणवीस साहेबांना पण आम्ही विनंती करू तर ते पण थांबवणार नाही आमचे प्रकल्प, तेवढं आम्हाला खात्री आहे. बरं, आपण म्हणाले की आपण 3500 करोडचे आपण कामं केली, आपण जवळपास रस्त्यांकडे आपण फोकस जास्त केला होता. मात्र आपण आजही पाहतो तर रस्ते फुटलेच आहेत. शहरातले अनेक रस्ते असो त्या ठिकाणी पाणी साचतो, ड्रेनेज सिस्टम थोडा वीक आहे आणि अनेक लोकांच्या समस्या असतात. अनेक ठिकाणी ॲक्सिडेंटसुद्धा होते. आता बायपास झालं तर ठीक झालं, मात्र त्याच्या आधी तर खूप समस्या शहरामध्ये होती. मग जेव्हा एवढे सारे तुम्ही निधी आणले आणि एवढी सारी कामं केलो असे तुम्ही म्हणता, पण तरी तर रस्ते फुटलेच आहेत. नाही, कसं पहिले एक तर समजून घ्या, मी जवळपास भंडारामध्ये 250 कोटीचे रस्ते मंजूर आहेत. पण आता ते काम सुरू करायला गेलं तर पहिले जी सिवरेजची लाईन आहे, कसं आहे रस्त्यामधून सिवरेज आणि पाणीची लाईन ही दोन्ही टाकायची असतात. आता त्याचे हे कंप्लीट होत आलेले आहेत, तर त्याच्यावरती मग आपल्याला रस्ते बांधावे लागतील. कारण रस्ते बांधले तर मग त्याच्यावरती परत ते फोडावं लागणार आहे. तर आता आम्ही काय करतोय की पावसाळा जवळपास आता संपत आलेला आहे, तर आम्हाला जिथे सिवरेजची लाईन आणि पाण्याची लाईन झाली आहे तिथे आम्ही सगळे रस्ते बांधणार आहोत. आमच्याकडे 250 कोटीचा DPR मंजूर आहे, सँक्शन झालेला आहे. त्याच्यावर वर्क ऑर्डर पण झाले, टेंडर म्हणून वर्क ऑर्डर झाले. त्याच्याकडे आमच्याकडे तर आम्हाला पूर्व तयारी माहिती होती की हे असं प्रॉब्लेम होणार म्हणून आम्ही पहिले सँक्शन करून ठेवून दिलेले आहेत मागच्या सरकारमध्येच. आता एक तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की सिवरेज पण पाहिजे आणि रस्ता पण नाही फुटणार असं शक्य आहे का कुठेतरी? तर सिवरेजमुळे हे रस्ते फुटलेत. कुठे पण तुम्ही नागपूरमध्ये बघा, पूर्ण रस्ते फुटले असतात, नंतर रस्ते बनतात. मेट्रोचे ब्रिजचे काम चालू आहे तर रस्ते फुटतातच. ते याच्यामुळे आता विरोधक लोक त्याला खूप भावुक करतात. पण मी तुम्हाला सांगतोय की आमच्याकडे प्लॅन तयार आहे, हे 2 महिन्यामध्ये मॅक्झिमम जे फुटलेले रस्ते आहेत आम्ही सगळे रिपेअर करणार आहोत. बरं, आणि आम्ही प्रयत्न करतोय की जिथे फुटले रस्ते आहेत ते रिपेअर करतोय. आणि काही ठिकाणी आम्ही आता लोकांना पण एक्सेप्ट आहे. आम्ही काही लोकांना म्हटलं की तुमच्या घरासमोर सिवरेज लाईन नाही टाकलं चालेल का, रस्ता बांधून देतो. ते म्हणतात नाही साहेब, 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष आम्ही झाला आमच्याकडे सिवरेज नव्हती आली, आता सिवरेज आली ना तर आम्हाला सिवरेज होऊ द्या. आम्ही अजून 4 महिने इतके वर्ष त्रास केलं, 4 महिने त्रास करू, पण सिवरेज झाल्याबरोबर तुम्ही आमची पाणी लाईन आणि सिवरेज झाल्याबरोबर तुम्ही आमचे रस्ते बनवून द्या. आम्ही त्यांना कमिटमेंट केला. जिथे सिवरेज लाईन झाली, जिथे पाणी पुरवठ्याची लाईन झाली तिथे आम्ही पक्के रस्ते बनवून देऊ. आम्ही कमिटमेंट केला आहे. जर तिथे सिवरेज झाला आणि पाणी पुरवठा लाईन झाली ना, तिथे जर आम्ही रस्ते बनवून दिलं नाही ते आमचे दोष. आम्ही मान्य करू की आम्ही करू शकतो, पण आमच्याकडे पैसे मंजूर आहेत, आम्ही ते करणार म्हणजे करणार. बरं, भंडारा विधानसभा क्षेत्रासोबतच आपण जसं म्हटलं की साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये गोंदियामध्ये आपण काम सुरू केलं आणि साकोलीत जो नाना पटोले तिथून अनेक वर्षांपासून आमदार आहेत, जवळपास 25-26 वर्षांचा त्यांचा तिथला कार्यकाळ आहे. आपण त्यांच्या क्षेत्रामध्ये कुठंतरी अनेक लोकांच्या अनेक कार्यकर्त्यांचा आपण शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि खूप आपण त्या ठिकाणी कार्यक्रम मेळावेसुद्धा आपण त्या ठिकाणी करत आहात. नेमका लोकांच्या अशा चर्चा आहेत की नरेंद्र भोंडेकर हे साकोलीची प्री प्लॅनिंग आतापासून करत आहेत, भविष्यात परिसीमन होऊ शकते किंवा साकोलीची सीट रिझर्व जाऊ शकतो असा त्यांचा समज आहे आणि त्यामुळे ते तिकडे पक्ष विस्तार करतात असं अनेक लोकांच्या चर्चा आहेत. काय सांगाल? मी भविष्याचा जास्त विचार करत नाही. हे तेवढं खरं आहे की आतापर्यंत आम्ही भंडारा विधानसभाच्यापर्यंत आम्ही विचार करत होतो,
पण काय होतंय की साकोलीमधलं आमदार जर भंडाऱ्यामध्ये हस्तक्षेप करत असतील तर का नाही आम्ही पण आमच्या पक्षाचा विस्तार करायला पाहिजे. आणि जर साकोलीमध्ये स्कोप असेल, लोक म्हणत असतील का साहेब तुम्ही तिकडे या, आमच्याकडे 25 वर्ष झालेत, 25 वर्ष आमदार आहेत पण काही विकास करत नाही, तर का नाही आम्ही करायला पाहिजे त्यांच्या. ते सुद्धा ह्या देशाचे, ह्या राज्याचे, ह्या जिल्ह्याचे नागरिक आहेत. आपण जर लाखांदूरचा जर अभ्यास केला तर तिथे ना शिक्षणाची व्यवस्था आहे, ना आरोग्याची व्यवस्था आहे, ना तिथे तुमचा रोजगाराची व्यवस्था आहे, ना इन्फ्रास्ट्रक्चर आहे, काहीच नाही आहे. खरं तर लोक ते म्हणतात की ऑप्शन नाही आम्हाला साहेब, आमच्याकडे काहीच झालेलं नाही आहे, फक्त चॉकलेट दिले आहे आणि चॉकलेटच्या शिवाय काहीच दिलं नाही आहे. तर हे खरंच आहे. खरं तर नानाभाऊ मुख्यमंत्रीचे उमेदवार होते आणि मुख्यमंत्रीचे उमेदवार जणू ते मुख्यमंत्रीच बनणार आहेत म्हणून मोठा कार्यालयसुद्धा त्यांनी बांधला. आपण जर बघितलं असाल तर एवढा मोठा कार्यालय बांधू शकतात तर दवाखान्याची इमारत आतापर्यंत का नाही बनली, एखाद्या कंपनी का नाही आणली, तिथे भेळची कंपनी जी होती ती का अजून बनली नाही. नाही भेल कंपनी बनवू शकत होती तर नाही, कमीत कमी तिथे कृषी महाविद्यालय मंजूर आहे तो तरी सुरू करता आला असता. 25 वर्ष तुम्ही राहता आमदार, तुमच्याकडे त्या काळामध्ये 2 मुख्यमंत्री तुमच्या जवळचे होते, त्याच्यानंतर तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष होते, तरी तुम्ही डेव्हलपमेंट नाही करू शकत. खासदार होते. असं इतका मोठं तुम्हाला जनतेने निवडून दिलं, इतकं प्रेम दिल्यानंतर इतक्या मोठ्या पदावर आलेत पण तुम्ही डेव्हलपमेंट नाही करू शकत. आता ते चॉकलेटचा जमाना गेला, आता तुम्हाला विकास काम करावं लागणार आहे. मी दरवेळेस जिल्ह्याचे बरेच नेत्यांना सांगत असतो की स्पर्धा होऊ द्या 1 to 1, की तुम्ही काय केलं आम्ही काय केलं. मी दाखवायला तयार आहे मी काय काम केलेत. विकासावरती चर्चा व्हायला पाहिजे. लोक त्याला अपप्रचारमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. भ्रष्टाचार झाला, हे झाला, ते झाला. अरे तुम्ही काम निधी आणू शकत नाही, तुम्ही काम करू शकत नाही. एक प्रोजेक्ट आणायला किती त्रास लागते, खूप त्रास होतो. 50 वेळा चक्रा मारावं लागतात. म्हणजे भंडारापासून इथून कलेक्टर ऑफिसपासून प्रस्ताव पाठवावा लागते, तो नागपूर, मुंबई, काही फाईल तर पुण्यापासून बी जातात आणि मुंबईमध्ये सुद्धा फेरा मारावं लागतात. इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा प्रोजेक्ट सुरू होते ना, तर प्रोजेक्टवरती उभं जाऊन बघावं लागते का प्रोजेक्ट बरोबर सुरू होते की नाही. तुम्हाला माहीत आहे, मी आत्ता सकाळपासून 8 वाजेपासून फिरून आत्ता 12, 12:30, 1 वाजता मी घरी आलो. सगळे प्रोजेक्ट पाहून आलो की मला सुरू करायचे का, कोणत्या लेवलला प्रोजेक्ट आहेत. तर हे सगळे प्रोजेक्ट जेव्हा आपण पाहतो, मंजूर करून आणण्याची सर्कस वेगळी आणि प्रोजेक्ट कंप्लीट करण्याची सर्कस वेगळी, हे दोन्ही जेव्हा तयार होते तेव्हा ती एखादा चांगला प्रोजेक्ट उभा होते. आणि ह्या सगळ्या प्रोजेक्टमुळे आता भंडारा जिल्ह्यामध्ये राजकारणाची परिभाषा बदलणार आहेत. हा डेव्हलपमेंटचा राजकारण आता येणार आहे. स्कोप आहे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये कशाबद्दल म्हणजे तुम्हाला स्कोप त्या ठिकाणी तुम्ही काम करायला स्कोप आहे तुम्हाला? नाही, नक्कीच. तुम्हाला मी सांगतो, जरी मी तिकडचा आमदार जरी नसलो पण भविष्यामध्ये जर मला संधी प्राप्त झाली की इथला पालकमंत्रीची, तर मी साकोलीमध्ये पण जाऊन काही प्रोजेक्ट उभे करीन, तिथे सुद्धा डेव्हलपमेंटचे मार्ग मोकळा करीन, तिथे सुद्धा चांगले प्रकल्प कसे आणता येईल याचा प्रयत्न करीन जर समजा मला संधी मिळाली तर. आणि त्याच्यासाठी मी आतापासून तिथे विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. का मी तिथे गेल्याने जर समजा तिथल्या आमदारांमध्ये जर स्पर्धा निर्माण होत असेल तर माझं जाणं पण फायद्याचंच आहे ना. जर समजा तिथे मी गेलोच नाही आहे आणि तिथल्या आमदारांना वाटते की मी 25 वर्षापासून काय नाही केलं तरी मला निवडून देतात, तर तिथे स्पर्धा होणारच नाही. पण मी जर तिथे जाऊन मी जर माझे काम सांगत असेल की आम्ही भंडारामध्ये एवढे कामं आणलेत, आम्ही एवढे हे प्रकल्प करतो, हे प्रकल्प आमच्याकडे सुरू होणार आहेत, हे प्रकल्प आम्ही करणार आहोत ना, ह्या सगळ्या प्रकल्पाचं जर तिथे आम्ही प्रचार करत असणार तर नक्कीच तिथल्या लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण होईल आणि त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि ह्या काही पर्सनल विरोध म्हणून नाही करताय, एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने
तिकडच्या लोकांची सुद्धा इच्छा आहे की डेव्हलपमेंटच्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे. तो आम्ही प्रयत्न करतोय. निवडणुकीच्या आधी आपण रोजगारावर मत प्रकट केलं होतं की आपण निवडणूक जिंकल्यानंतर रोजगाराकरिता काहीतरी आपण पुढाकार घेऊ. या ठिकाणी एखादी कंपनी, एखादा मोठा व्यवसाय आणि लोकांना व्यवसायाकरिता प्रेरित करू, अनेक आश्वासनं आपण त्या ठिकाणी दिला होता. काय परिस्थिती आहे आता रोजगाराची? कारण खूप लोक बेरोजगार आहेत. आम्ही जलपर्यटनच्या माध्यमाने जवळपास 10,000 लोकांना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतकंच नाही, तो भंडारामध्ये आणि पवनीमध्ये निदान एक कंपनी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आता काही दिवसातच तुम्हाला गुड न्यूज भंडारामध्ये दिसेल की आम्ही जवळपास 4,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट एक ग्रुप करणार आहे. त्यांना जागा जी आहे 100 एकर जागा आम्ही देतोय आणि भंडारामध्ये एक मोठा इंडस्ट्री आम्ही भंडारामध्ये आणतोय. सगळंच काही आता सांगितलं पाहिजे असं नाही, पण तुम्हाला लवकरच ते भंडाराच्या लोकांना गुड न्यूज मिळणार आहे. बरं, पवनीमध्ये आपण एक तुमची बातमी पाहिली होती की संताजी महाराज जे आहेत तेली समाजाचे श्रद्धेय आहेत, कुठेतरी त्यांच्या खूप मोठा असा एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी त्यांची मूर्ती आणि त्यांच्या जो जवळपास मला वाटते 52 एकरमध्ये आपण त्या ठिकाणी एक डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आपण करतात आणि तेली समाजाला कुठंतरी आपण स्वतःकडे खेचून अनेक लोकांच्या चर्चा आहेत की तेली समाज ह्या ठिकाणी प्रचंड आहे आणि त्यांना कुठंतरी स्वतःशी कनेक्ट करण्याकरिता तुमचा हा निर्णय आहे. आणि नेमका कसा तो प्रोजेक्ट आहे, त्यांनी त्याचा कसा फायदा या ठिकाणी होईल? नाही, काय आहे की तो कुराडा तलाव म्हणून आहे भंडारा पवनीमध्ये. तो जवळपास 52 एकरचा आहे. मोठा तलाव आहे. तलावच 52 एकरचा आहे. पूर्ण तलाव 52 एकरचा आहे. बरं. तर त्या पूर्ण तलावामध्ये आम्ही 30 कोटी रुपये आपला हरित याच्यामध्ये आणला, योजनेमध्ये, राज्य शासनाची केंद्र शासनाची अमृत योजनेमध्ये आणला आणि त्याला आता लूक आम्हाला धार्मिकमध्ये द्यायचं होतं. तर एक विशिष्ट आमची चर्चा चालू होती का बा आपल्या तिथे महाकालची मूर्ती तिथे बसवायची. तर काही लोकांचा विचार होता का बा महाकालची मूर्ती आपण तिकडे करूया, वैजसर घाटाकडे आपल्याला मशान घाट पण डेव्हलप करायचं, तिकडे आपण करूया. तर इकडे आपण संताजी महाराजाची मूर्ती करायला पाहिजे असं काही लोकांचा आग्रह होता. तर मी म्हटलं की ठीक आहे, तसं मला निवेदन द्या. आणि मला त्यांचा खरं तर तो प्रस्तावसुद्धा चांगला वाटला की आपल्या पूर्व विदर्भामध्ये ही समाजसुद्धा मोठं समाज आहे आणि देशाचे पंतप्रधानसुद्धा आपण तेली समाजाचेच आपण मानतो. तर इतकं मोठा समाज, देशाचे पंतप्रधान आहेत, आपले मंत्रीसुद्धा आहेत, तर मग का नाही यांची मागणी व्हायला पाहिजे? बरोबर, नक्कीच मागणी. आता कुणबी समाजामध्ये साठी आपल्याकडे मोजरीमध्ये आहे तुकडोजी महाराजाचा अमरावती जिल्ह्यामध्ये आश्रम आहे. तर मग संताजीचा नाही आहे. तर मी म्हणलं चला आपल्याला तो एक योग प्राप्त झाला, स्कोप आहे. तर मी त्यांची मागणी मान्य केलं आणि जेव्हा शिंदे साहेब इकडे आले होते मला वाटते जून महिन्यामध्ये, तर त्यांच्यासमोर तो प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी सुद्धा मान्य केला की नरेंद्र ठीक आहे आपण निधी अजून त्याला देऊ. तर आम्ही सगळ्यांनी तो तसं एक DPR तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप अप्रतिम तो DPR, त्याच्या आता वॉकथ्रू पण येणार आहे. त्यामध्ये सगळ्या ॲम्युनिटीज तिथे राहणार आहेत. धर्मशाळा राहणार आहे, त्याच्यानंतर तुमचा आध्यात्मिक भवन राहणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं गार्डन राहणार आहेत, पुस्तक संग्रहालय राहणार आहेत, त्यांचे वेगवेगळे सगळ्याच म्हणजे तो पूर्ण त्याचा DPR तयार झालेला आहे. जवळपास 100-125 कोटी रुपयाचा DPR झालेला आहे त्याच्यात तयार. म्हणजे अजून 100-125 रुपये कोटी तिथं टाकणार आहे. तर आम्ही टप्प्याटप्प्यात टाकू, परंतु असं आम्ही तिथं बनवणार आहोत का देशाला शोभेल. जरी आमचा भंडारा जिल्हा पवनी तालुका छोटा जरी असेल, परंतु आमचे विजन मोठे आहेत. तर तो आम्ही देशाला शोभेल. संपूर्ण देशाचे संताजीचे अनुयायी जे आहेत ते पवनीमध्ये त्यांच्या स्मारकाला भेट द्यायसाठी येतील. हा आमचा डेव्हलपमेंटचा विषय राहणार आहे. तर तो आमचं विजन आहे आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर काम करतोय. त्याच्यामध्ये आता आमचे काही तिथे मध्ये इलेक्ट्रिक पोल आले आहेत, त्यासाठी आम्ही 3 कोटी रुपये टाकला आहे. त्याचं शिफ्टिंग होत आहे नक्कीच. त्याच्यानंतर आम्ही ते सगळे काम सुरू करतोय. बरं, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आधी काय होतं, आधी नगरसेवक हे अध्यक्ष निवडत होते, मात्र आता पंचायत राजमध्ये आता सरळ जनता ही नगराध्यक्ष निवडते आणि महायुती आहे. भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी ह्या ठिकाणी गठबंधन म्हणजे महायुतीमध्ये आहेत. नेमका मग नगराध्यक्षाचा जो मोठा पद आहे तो नेमका जर युतीमध्ये लढले तर एकाच पक्षाला मिळेल. तुमची तयारी काय असेल? शिवसेनेच्या नगराध्यक्ष करायची तयारी असेल की काय?
नक्कीच ह्या भागाचा मी आमदार आहे म्हणून माझी तर अपेक्षा असेल, परंतु अजून त्याच्या काय घडामोडी येतात, वरतून काय चर्चा होते, काय डिस्कस होते, ते आपण त्या सगळे चर्चा ठेवूया. प्रयत्न राहील पहिले का युतीमध्ये लढायचा, पण जर समजा असे कसं आहे का युतीमध्ये लढत असताना स्थानिक पातळीचा थोडंसं हे बघावं लागतं कार्यकर्त्यांना. प्रत्येकांना जर समजा आता 3 पक्ष एकत्र आलेत तर 30-35 सीट आहेत का 10-12 तो बाकीच्या कार्यकर्ते जातील कुठे? पण ते दुसऱ्या पक्षामध्ये जर गेले तर आमच्या पक्ष कमी होतील. मैत्रीपूर्ण लढत पण होऊ शकते. हां, तो असे वेगवेगळे विषयवरती येणाऱ्या दिवसामध्ये चर्चा होणार आहे. तर त्याच्यामध्ये काय ठरते हे बघूया, पण चांगला निर्णय घेऊया. आणि माझी आपल्या माध्यमाने एकच विनंती आहे, निवडणुका कोणतंही असला तरी त्याला राजकारणाच्या पद्धतीनंच घ्यायला पाहिजे. व्यक्तिगत द्वेष कधीच निर्माण होऊ द्यायला नाही पाहिजे. राजकारण निवडणुका आज आहेत उद्या नाही आहेत, परंतु व्यक्तिगत सर्व पक्षीयमध्ये मित्रता ही ठेवायला पाहिजे. नगर परिषद तुमच्या शिवसेनेच्या महायुतीच्या ताब्यात यावी असा तुमचा प्रयत्न राहणार आहे? नक्कीच 100% राहणार आहे. का अध्यक्ष कोणाचाही बनेल पण महायुतीचाच बनेल. बरं, खूप खूप धन्यवाद. आमच्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, मात्र ह्या मुलाखतीमध्ये ते शक्य नाही. आपण नेक्स्ट पार्टमध्ये पुन्हा आपण तुमच्याशी संवाद साधू. आमच्यासोबत जुळण्याकरिता आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि सर्व प्रश्नांची रोखठोक अंदाजामध्ये उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तरी होते भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि शिवसेनेचे विदर्भाचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर. खरं तर हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीनं होईल, नेमकं भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे विकासाची काय स्थिती आहे, यांनी दिलेले आश्वासन त्या कशा पद्धतीने ते लोकांचे म्हणजे खरं स्वतःला प्रूव्ह करण्याकरिता ते काय प्रयत्न करत आहेत, लोकांचे कोणते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि एकंदरीत भंडारा विधानसभेच्या आणि विदर्भाच्या विकासावर आज आपण सविस्तर चर्चा केली. अनेक प्रश्न आमच्याकडे आहेत, मात्र ह्या एका मुलाखतीमध्ये ते शक्य नाही, वेळेअभावी. आपण ते पार्ट 2 मध्ये आपण अनेक प्रश्न घेऊन पुन्हा साहेबांशी आपण संवाद करू. मात्र आमदार नरेंद्र भोंडेकरांनी रोखठोक अंदाजामध्ये सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली आणि आपण सुद्धा त्याच रोखठोक अंदाजामध्ये आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. तुम्हा सर्वांच्या बरोबरून प्रेम झकास मराठीला मिळत आहे. जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा आणि आजची मुलाखत, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.